तुलना आणि क्रमांक, तुलना आणि क्रमांक. तर काही उदाहरणाची असतील ती सिंपल कंपॅरिझनची असतील, त्याच्यामध्ये कंपॅरिझन म्हणजे काय की हा उंच आहे, त्याची हाईट कमी आहे, तो ठेंगणा आहे, त्याचं वेट जास्त आहे, याचं वेट कमी आहे, या टाईपची जी काही उदाहरणं येतात ही कशामध्ये येतात, कशामध्ये येतात, कंपॅरिझन्स मध्ये येतात. कशामध्ये येतात, तुलनेमध्ये. कशामध्ये येतात ही, तुलनेमध्ये. वेरज रँकिंग म्हणजे काय की रँकिंग म्हणजे एक रो आहे, त्याच्यामध्ये समोरून याचा क्रमांक इतका आहे, पाठीमागून तितका आहे, तर त्या रो मध्ये एकूण लोक किती, इतके लोक आहे, त्याचा समोरून क्रमांक इतके, पाठीमागून त्याचा क्रमांक किती होईल, हे म्हणजे काय आहे, रँकिंग्स आहे. याला काय म्हणतो आपण, रँकिंग्स म्हणतो. तर हा फरक आहे दोघांमधला. नेमकं जसं आपण बघितलं होतं की खूप डिटेल बेसिक कन्सेप्ट होते कशामध्ये, क्यूब्स अँड डायस मध्ये. याच्यामध्ये असे बेसिक काही कन्सेप्ट नाही आहेत. ऍटलीस्ट रँकिंग मध्ये तरी काही कन्सेप्ट आहे, फॉर्म्युला तरी आहे रँकिंग मध्ये. कंपॅरिझन मध्ये असं काहीच नाही. कंपॅरिझन मध्ये फक्त तुम्हाला काय करायची आहे, सो सगळ्यात पहिले आपण तुलना घेणार आहोत, तुम्हाला फक्त काय करता आली पाहिजे, मांडणी करता आली पाहिजे. मग मांडणीमध्ये सगळ्यात पहिले व्यक्ती किती हे महत्वाचं आहे. हाऊ मेनी पर्सन्स आर देअर, किती व्यक्ती आहेत, एवढं फक्त लक्षात ठेवायचं. आणि जो जशी जशी जी काही इन्फॉर्मेशन सांगतो ती इन्फॉर्मेशन फ्रेम आउट करत जायची, ती इन्फॉर्मेशन काय करायची, फ्रेम करत जायची, त्याच्यानुसार अरेंज करत जायचं. ओके. आणि सोबत प्रश्न काय विचारला याच्यावरती काय द्यायचं, आपण लक्ष द्यायचं. अशा सिंपल प्रोसिजरने कंपॅरिझनची उदाहरणं येतात. जसं क्यूब्स अँड डायसेस मध्ये जसे कन्सेप्ट होते असे याच्यामध्ये काही कन्सेप्ट नाहीत. रँकिंग्स मध्ये कन्सेप्ट आहे पण कंपॅरिझन मध्ये कन्सेप्ट नाही. म्हणून सिंपल सोबत एकदम उदाहरणापासून आपण सुरुवात करूयात आणि त्याच्यानंतर आपण एक एक मुद्दा जो आहे तो इलॅबोरेट करायला काय करूयात, प्रयत्न करूयात. ओके ओके. हा चला, प्रत्येकाकडे हँडआउट आहे का, 2 हँडआउट तुम्हाला मिळाले, 2 1 and 2 बोथ, प्रत्येकाकडे 2 आहेत. मला पण एक दोन्ही देऊन दे, एक सॅम्पल. हा एक आहे कंपॅरिझन अँड रँकिंग, फक्त त्याला करा कंपॅरिझन रँकिंग 1, आणि एक आहे कंपॅरिझन रँकिंग 3, एक दुसरी काय कंपॅरिझन रँकिंग 3. ओके. याच्यामधली 2 जी असेल, जेव्हा हा टॉपिक संपेल त्याच्यानंतर कंपॅरिझन अँड रँकिंग 2, जसं मी तुम्हाला सांगितलं की सराव सुद्धा मी तुमचा करून घेईल, संपूर्ण विश्लेषणासहित मी तुम्हाला टेलिग्रामला टाकेल. ती तुम्हाला घरी फक्त काय करायची आहे, प्रॅक्टिस करायची. ती तुम्हाला कंपॅरिझन 2 काय करायची आहे, म्हणजे 1 आणि 3 आपण सोडून घेऊ. जे मी विश्लेषणासोबत देत नाही ते आपण काय करत असतो, सोडून घेतो क्लासमध्ये. आणि सोबत अशा मी काही शीट्स तुम्हाला टाकेल की ज्या विश्लेषणासहित असतील, त्या तुम्हाला तुमच्या वेळेनुसार काय करायच्या, सॉल्व्ह करायच्या आहेत. ठीक आहे. हा, मग पहिला प्रश्न बघा, कशाबद्दल आहे, उंचीबद्दल. मी जर सांगितलं की बेसिक डायरेक्ट एक्झाम्पल आपण सुरुवात करूयात. समीर हा कबीर पेक्षा उंच आहे, कबीर हा अमीर पेक्षा उंच आहे, सुधीर हा शिशिर पेक्षा उंच आहे आणि शिशिर हा कबीर पेक्षा उंच आहे. तर सर्वात ठेंगणा कोण आहे. तर या लोकांमध्ये काय आहे, सर्वात ठेंगणा कोण आहे, हा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे. मग सर्वात ठेंगणा कोण होईल यामध्ये बघा. कबीर, अमीर. ओके. आपण सहसा या याच्यामध्ये व्यक्ती किती व्यक्ती आहे त्याच्यामध्ये बघा, 5. समीर, कबीर, सुधीर, शिशिर आणि अमीर. किती लोक आहेत, 5. मग आपण असे 5 लोक मांडतो, 1 2 3 4 5, 1 2 3 4 5, पण कोण कुठे माहित नाही. मग समीर हा कबीर पेक्षा उंच आहे, सो समीर हा कोणापेक्षा उंच, कबीर पेक्षा. समीर हा उंच झाला कोणापेक्षा, कबीर पेक्षा. कबीर हा कोणापेक्षा उंच, अमीर पेक्षा. सुधीर हा शिशिर पेक्षा उंच आहे आणि शिशिर हा कबीर पेक्षा उंच आहे.
कबीरपेक्षा उंच कोण आहे? अरे कबीरपेक्षा उंच कोण आहे? शिशिर. ओके. आणि शिशिरपेक्षा उंच कोण आहे? सुधीर. ओके. आता इथे बघा दोघांमध्ये कॉमन कोण येतोय? कबीर कॉमन आहे ना. कबीर कोणापेक्षा उंच आहे? आमिरपेक्षा. आता यांनी जर विचारलं असं की सर्वात जास्त उंच कोण आहे, तर उत्तर आलं असतं का तुम्हाला? नाही. कारण सुधीर आणि समीर या दोघांमध्ये उंच कोण, या दोघांमध्ये काय उंच कोण हे आपल्याला सांगता येतंय का? सांगता येते. पण सगळ्यात ठेंगणं आपल्या लक्षात येतोय. शेवटी कबीरपेक्षा सुधीर सुद्धा उंच, शिशिर सुद्धा उंच आणि समीर सुद्धा उंच. बरोबर आहे? कोणापेक्षा? कबीरपेक्षा. मग सगळ्यात ठेंगणं याच्यामध्ये कोण होणार? आणि कबीर कोणापेक्षा उंच? कबीर कोणापेक्षा उंच? आमिरपेक्षा उंच. म्हणून तुमचं उत्तर काय? पर्याय क्रमांक 3. कोण सगळ्यात ठेंगणा कोण होईल? आमिर. पण तुम्हाला असं काही फ्रेमिंग सुद्धा याच्यामध्ये करण्याची गरज नाही. लक्षात घ्या. बघा एका स्टेपवर तुम्हाला उत्तर सांगतो शॉर्ट वेवने कसं काय. हा झाला कन्सेप्च्युअल वे की कसं तुम्ही फ्रेम करणार. कॉमन व्यक्ती शोधायचा. आता कबीरपेक्षा हे सगळे बाकीचे लोक जे आहेत ते काय? कबीरपेक्षा काय? इथे यांनी दिले. आता आपल्याला बघा समीर आणि सुधीर याच्यामधला संबंध नाही माहित. कुठे माहिती का? नाही. सो त्याच्यामुळे आपण आणखी काही याच्यामधनं सुधीर आणि समीरपैकी उंच कोणी काढू शकत नाही. पण त्यांनी उंच विचारलं, पण त्यांनी काय विचारला? ठेंगणा विचारलाय. तर ठेंगणा तर निश्चितपणे हे आहे ना, हे तीनही कबीरपेक्षा उंच, त्यानंतर कबीर आणि नंतर सगळ्यात शेवटी कोण येणार? आमिर येईल. म्हणून सगळ्यात ठेंगणा कोण? आमिर. पण आता मला सांगा हे सगळं आपलं झालं असं कन्सेप्च्युअल लक्षात आलं का प्रत्येकाला? पण हेच तुम्हाला काही करण्याची गरज नाही. ओके. देयर इज नो नीड ॲब्सोल्युटली टू डू एनिथिंग. मला सांगा जो व्यक्ती कोणातरी पेक्षा उंच आहे तो कधी सगळ्यात ठेंगणा होऊ शकतो का? म्हणजे ए हा जर बी पेक्षा उंच आहे तर ए सगळ्यात ठेंगणा होईल का कोणत्याही ग्रुपमध्ये? कारण तो बी पेक्षा उंच आहे ना. आता स्टेटमेंट वाचा फक्त. बघा स्टेटमेंट वाचा, तुमची उत्तर तशीच रिजेक्ट होतात. समीर हा कबीरपेक्षा उंच आहे. समीर कोणापेक्षा उंच आहे? कबीरपेक्षा. तर समीर सगळ्यात ठेंगणा होईल. पहिला पर्याय रद्द. पहिला पर्याय काय? रद्द. पुढचं वाचा. कबीर हा आमिरपेक्षा उंच. कबीर कोणापेक्षा उंच आहे? आमिरपेक्षा. कबीर जर कोणातरी पेक्षा उंच जर का असेल तर कबीर सगळा ठेंगणा होईल का? होईल का? नाही. म्हणून कबीर आन्सर रद्द. सुधीर शिशिरपेक्षा उंच. सुधीर शिशिरपेक्षा उंच तर सुधीर सर्वात ठेंगणा होईल का? नाही. पण ऑप्शन मध्येच नाही, आपण रिजेक्ट नाही करू शकत. शिशिर हा कबीरपेक्षा उंच. शिशिर कोणापेक्षा उंच? कबीरपेक्षा. तर शिशिर काय सगळ्यात ठेंगणा होऊ शकतो का? कारण जो तरी कोणातरी पेक्षा उंच आहे तो सगळ्यात ठेंगणा होईल कसा? शिशिर सुद्धा रद्द. उरलं काय आपल्याकडे? झालं. आपण तुम्ही इथे फ्रेम करत बसलात. हा इथे तुम्हाला तिथे कन्फ्युज झालं, काय समजलं, काय गरज आहे का? ओके. हा जस्ट कॉमन अंडरस्टँडिंग वरती सीसॅट असतो पेपर. करेक्ट. हा. एसटीए मध्ये आलेला प्रश्न आहे 2017ला. हा चला मग असे उदाहरण. प्रश्न क्रमांक 2. दोन, 3, 4 आणि 6. 2, 3, 4, 6 हे चारही उदाहरणं सोडवा. 2 मिनिटं फक्त तुम्हाला. सेम या पॅटर्नवरती आता 2, 3, 4 आणि 6.
दुसरं ओके करा ना सर. 2 3 4 आणि 6 सगळे 6 पर्यंत 2 3 4 6 5 ट्राय करायचं तर 5 ट्राय करा. 6 पर्यंत करायचंय. दुसऱ्या प्रश्नाला इतका वेळ लावता तुम्ही. क्विक लक्ष द्या लवकर. चला खूप वेळ झालाय. अंकिता ही संगीतापेक्षा मोठी आहे. गिरीश हा संगीतापेक्षा मोठा आहे पण अंकितापेक्षा लहान आहे. शिरीष श्याम काहीतरी दिलेलं आहे. त्यांनी सर्वात प्रश्न बघायचा काय सर्वात लहान कोण आहे. काय प्रश्न आहे आपल्याला विचारायला. सर्वात लहान कोण आहे म्हणजे प्रश्न काय सर्वात लहान त्या लोकांमध्ये कोण आहे. तर जो कोणी मोठा असेल तो कधी उत्तर येऊ शकत नाही. मुद्दा लक्षात आला प्रत्येकाला. पहिला मुद्दा काय अंकिता ही संगीतापेक्षा काय मोठी आहे म्हणजे अंकिता सगळ्यात लहान होईल का. पण अंकिता पर्याय पण नाही. गिरीश संगीतापेक्षा मोठा आहे. गिरीश कोणापेक्षा मोठा आहे संगीतापेक्षा. तर मला सांगा जर गिरीश संगीतापेक्षा मोठा आहे तर तो सगळ्यात लहान होऊ शकतो का. पहिला पर्याय काय होणार गिरीता संगीतापेक्षा मोठा आहे. जो व्यक्ती मोठा आहे तो कधी सगळ्यात लहान होऊ शकत नाही म्हणून गिरीश काय होईल रिजेक्ट. पण अंकित पेक्षा लहान आहे. पण गिरीश काय अंकितपेक्षा लहान आहे. पुढे बघा शिरीष हा श्याम आणि संगीतापेक्षा लहान आहे. शिरीष जो आहे तो कोणापेक्षा लहान आहे श्यामपेक्षाही लहान आहे आणि संगीतापेक्षाही लहान आहे. याचा अर्थ श्याम किंवा संगीता हे सगळ्यात लहान होतील का रे. सरळ सरळ श्याम सुद्धा रद्द आणि संगीता सुद्धा काय रद्द. म्हणजे श्याम आणि संगीता हे शिरीष पेक्षा काय आहेत मोठे आहेत. मग जर ते दोन्ही मोठे आहेत तर सगळ्यात लहान ते होतील का. म्हणून श्याम आणि संगीता रद्द झाल्यानंतर आपल्याला एकच पर्याय उरतो ते म्हणजे काय पर्याय क्रमांक 3. दॅट्स व्हाय द आन्सर इज ऑप्शन नंबर 3. डायरेक्ट रिजेक्ट होतं की बघा ASO 2017 रिसेंट पॅटर्न असं नाही की 2011-12 असे प्रश्न आलेले 17, 18, 19 असे प्रश्न आलेले तुम्हाला. पण असे प्रश्न काय आहे या प्रश्नामध्ये वाचून फक्त आपल्याला काय करायचंय. सो सुटताची उदाहरणं पण तुम्ही याला काही फ्रेम करत बसता वगैरे तर थोडं कॉमन सेन्स पण आपल्याला युज करायचं आहे. कळलं लक्ष. नेक्स्ट प्रियाचे प्राप्तांक म्हणजे मिळालेले मार्क नेहापेक्षा जास्त आहेत. हर्षचे प्राप्तांक राकेश एवढे आहेत. राहुलचे प्राप्तांक दिव्यापेक्षा कमी आहेत. नेहाचे प्राप्तांक हर्षपेक्षा जास्त आहेत. तर दिव्याचे प्राप्तांक राकेशपेक्षा कमी आहेत. तर सर्वात कमी प्राप्तांक म्हणजे सगळ्यात कमी मार्क कोणाचे आहेत. प्रश्न काय विचारलाय सगळ्यात कमी मार्क विचारलेले आहेत. सो काय प्रश्न विचारलेला आहे सगळ्यात कमी मार्क्स कोणाचे आहेत. ओके हा प्रश्न आपल्याला कळला प्रत्येकाला. नाव आपण बघूयात. तर काय म्हटलं त्यांनी प्रिया नेहापेक्षा जास्त. जर प्रिया नेहापेक्षा जास्त आहे तर प्रिया सगळ्यात कमी येईल का नाही. पण प्रिया पर्यायामध्ये पण नाही तर आपल्याला काही संबंध नाही. हर्षचे प्राप्तांक राकेश एवढे लक्षात घ्या. हर्षचे प्राप्तांक राकेश एवढे आहेत. जर दोन व्यक्ती समान आहेत तर तो सगळ्यात लहान होऊ शकत नाही. अरे दोन व्यक्ती समान आहेत तर त्याच्यापैकी कोणी सगळ्यात लहान होऊ शकतो का नाही होऊ शकत ना. म्हणजे हर्ष किंवा राकेश काही जरी पर्यायामध्ये असेल तर ते चुकीचंच होईल. मुद्दा कळतो प्रत्येकाला. ओके सो A = B. तसं या A आणि B मध्ये सगळ्यात लहान कोण होऊ शकत नाही. झाले तर दोन्ही सगळ्यात लहान होतील नाही तर दोन्ही मोठे होतील कारण दोन्ही काय इक्वल आहेत. मग दोन्हीच्या दोन व्यक्ती ते सगळ्यात लहान असे होऊ शकतात का. कारण सगळ्यात लहान व्यक्ती हा कोणता तरी एकच व्यक्ती असतो. कळलं तुम्हाला. मग जेव्हा जेव्हा तुम्हाला असं येतं की हे दोन्ही समान याच्यामधले तर ते कधीही ना तर ते कधी सगळ्यात फास्ट नसतात किंवा सगळ्यात मोठे सुद्धा नसतात किंवा सगळ्यात लहान सुद्धा नसतात. जेव्हा दोन व्यक्ती काय असतात इक्वल असतात तेव्हा तर ते ऑप्शन मधून तसेच तुम्ही काय करून द्यायचे रिजेक्ट करून द्यायचे. लक्षात आलं प्रत्येकाला. हा पुढे बघा राहुलचे प्राप्तांक दिव्यापेक्षा कमी आहेत. आता राहुल कोणापेक्षा कमी दिव्यापेक्षा कमी म्हणजे दिव्या राहुलपेक्षा काय. अरे राहुल जर दिव्यापेक्षा कमी आहे तर दिव्या राहुलपेक्षा काय जास्त. आणि जर का दिव्या राहुलपेक्षा जास्त आहे तर दिव्या सगळ्यात कमी वाली येईल का नाही. मग हे पर्याय पहिला पर्याय सुद्धा काय होणार रद्द. कळलं प्रत्येकाला. हा देन नेहाचे प्राप्तांक हर्षपेक्षा जास्त आहेत. नेहाचे प्राप्तांक काय आहेत हर्षपेक्षा जास्त आहे तर नेहा सगळ्यात कमी मध्ये येईल का नाही. पुढचं काय तुमच्याकडे उठल्या पर्याय क्रमांक 3 राहुल. उगाच काही फ्रेम करत बसतायची 4-5 लोकांना गरज आहे का तुम्हाला
नाही. ऑप्शन सहज आपले काय होतात, रिजेक्ट होतात. ओके. आजकाल 5व्या वर्गाचे स्कॉलरशिपचे मुलं तुमच्यापेक्षा जास्त फास्ट सॉल्व्ह करतात. हा, राज्यसेवा 2019चा प्रश्न, राज्यसेवा 2017 झाला ते 19 त्याला 2019चा प्रश्न. जयचे मांजर ॲमीच्या मांजरापेक्षा मोठे आहे, परंतु ते जैनीच्या मांजरापेक्षा आकाराने लहान आहे. फिजाचे मांजर आकाराने मीनूच्या मांजरा एवढेच आहे. जे ॲमीच्या मांजरापेक्षा मोठे असून जयच्या मांजरापेक्षा लहान आहे. जर आकाराने मोठी मांजरे वेगवान असतील आणि आकाराने लहान मांजरे आज्ञाधारक असतील तर सर्वात वेगवान आणि सर्वात आज्ञाधारक मांजर मालकांची जोडी निवडा. काय विचारले, सगळ्यात वेगवान आणि सर्वात आज्ञाधारक. ओके, सर्वात वेगवान म्हणजे कोण, सर्वात वेगवान म्हणजे कोण, सर्वात मोठा. आणि सर्वात आज्ञाधारक म्हणजे कोण, आकाराने लहान. तर आपल्याला प्रश्न काय विचारला की म्हणजे आपल्याला काय काढायचं लक्षात येतं तुम्हाला, सगळ्यात मोठा आणि सगळ्यात लहान मांजर कोणाचं हे आपल्याला काढायचं आहे. मुद्दा कळला प्रत्येकाला. राज्यसेवा 2019चा प्रश्न बघा, इतका राज्यसेवा 2019चा पेपर हा मॅथ्स अँड रिझनिंगचा पाठ हा सगळ्यात टफ मी मानतो, सगळ्यात टफ होता. त्यामध्ये असा प्रश्न येणं म्हणजेच हे फुकटचे मार्क आहेत आपले. ओके, सो दिस फ्री ऑफ कॉस्टचे मार्क्स आहेत. असे प्रश्न तुमचे 30 सेकंदावरती याला लागायला नको. ओके, अशा पेपरला 2019चे पॅसेज सोपे होते पण मॅथ्स रिझनिंग फार जास्त टफ पैकी होतं. ओके, आणि याच्यामध्ये हा असा इतका सोपा प्रश्न त्याच्यामध्ये आलेला. तर आपल्याला काय काढायचंय, सर्वात मोठा आणि सगळ्यात लहान मांजर कोणाचं आहे आपल्याला फक्त काढायचं आहे. आता त्यांनी सांगितलं जयचे मांजर ॲमीच्या मांजरापेक्षा मोठे आहे परंतु जैनीच्या मांजरापेक्षा लहान आहे. पण सगळ्यात मोठा की पॉईंट काय आहे बघा, फिजाचे मांजर आकाराने वेणूच्या मांजरा एवढेच आहे. म्हणजेच फिजा आणि वेणू हे दोन्ही समान आहेत, तर यांचं कोणाचंही मांजर हे सगळ्यात मोठं सुद्धा येणार नाही आणि यांच्यापैकी कोणाचंही मांजर हे सगळ्यात लहान सुद्धा येणार नाही. पहिला मुद्दा कळला प्रत्येकाला. ओके, म्हणजे फिजा आणि मांजर, जे फिजा आणि वेणू हा हे ज्या पण पर्यायामध्ये येतील ते सरळ कट करून द्या. कारण एक आणि काय 3 कट झाले. ओके, हा आता पहिलं बघा, जयचं मांजर तो म्हणतो हे ॲमीच्या मांजरापेक्षा मोठे आहे परंतु ते जैनीच्या मांजरापेक्षा आकाराने लहान आहे. आता पहिला पर्याय म्हणतो की सगळ्यात वेगवान म्हणजे कोण, अरे सर्वात वेगवान म्हणजे कोण, सर्वात मोठा. आता मला सांगा सर्वात मोठा काय ॲमीचं मांजर होऊ शकतं का, कारण ॲमीपेक्षा मोठं तर कोणाचं मांजर आहे, जयचं मांजर आहे. अरे ॲमीपेक्षा मोठं कोणाचं मांजर आहे, जयचं. तर ॲमी काय सगळ्यात मोठ्यामध्ये येईल का, म्हणून हे पर्याय सुद्धा काय, हा पर्याय सुद्धा काय होणार, कॅन्सल होणार. म्हणून तुमच्याकडे उरणार काय पर्याय, पर्याय क्रमांक 4. आणि यांनी म्हटलं ना बघा जयचं, बघा आता जयचं मांजर जे आहे ते मोठं आहे कोणापेक्षा, ॲमीपेक्षा. बरं, परंतु तो म्हणतो की जैनीच्या मांजरापेक्षा आकाराने काय ते लहान आहे. म्हणजे जयपेक्षा मोठी कोण, जैनी, जैनीचं मांजर. हा, फिजाचे मांजर जे आकाराने वेणूच्या मांजरा एवढेच आहे, जे ॲमीच्या मांजरापेक्षा मोठे असून जयच्या मांजरापेक्षा लहान आहे. सो जय आणि ॲमी याच्यामध्ये म्हणजे ॲमीपेक्षा मोठा आणि जयपेक्षा लहान याच्यामध्ये कोण येतं, फिजा इज इक्वल टू व्हॉट, वेणू. करेक्ट. म्हणजे फ्रेमिंग कसं, फिजा इज इक्वल टू वेणू, ते जय त्यापेक्षा मोठा होईल परंतु ॲमीपेक्षा ते फिजा आणि वेणू काय होतील, मोठे होतील. आणि याच्यापेक्षा काय मोठे कोण, जैनी. मग याच्यामध्ये मला सांगा सगळ्यात मोठा कोण रे बाबा, जैनी, आणि सगळ्यात लहान कोण, ॲमी. ओके, सो उत्तर काय पर्याय क्रमांक 4. आता तुम्ही घरी सुद्धा सोडवले तर हे सुटतात की नाही उदाहरणं येतात, पण मी ज्या गोष्टी सांगतो त्यातनं लक्षात घ्या, ते ऑब्झर्व करा की शॉर्ट मध्ये कसे आपल्याला सोडवायचे ते लक्षात येते तुम्हाला. तुम्ही नाही जरी अटेंड केलं तरी तुम्हाला येतात ना उदाहरणं, पण आपल्याला वेळ सुद्धा वाचवायचा आहे. तर ज्याच्या मी कोणत्या मुद्द्यामुळे कसा पर्याय काय होतो, रद्द होतो, हे सुद्धा आपल्याला कन्सिस्टन्सी सुद्धा स्टडी करायची. पण असं पण नाही की फक्त शॉर्ट ट्रिकच शिकायची आपल्याला. ओके, कारण आपल्याला शॉर्ट ट्रिक सोबतच काय कन्सेप्ट सुद्धा आपले क्लिअर असले पाहिजेत. लक्षात येतं तुम्हाला. ओके, हा, तर 14 झाला प्रश्न. 6वा बघूयात. सर्वात जास्त नमुने गोळा करणारी व्यक्ती कोण. परमितने बियांचे रोजपेक्षा जास्त नमुने गोळा केले, रोजने नीलपेक्षा कमी नमुने गोळा केले, नीलने परमितपेक्षा जास्त नमुने गोळा केले, ऋताने परमितपेक्षा जास्त केले परंतु नीलपेक्षा कमी नमुने गोळा केले. काय प्रश्न काय, सर्वात जास्त नमुने. सर्वात जास्त, आधीपर्यंत सगळ्यात आपण सर्वात ठेंगणा, सगळ्यात कमी अशी उदाहरण बघितले. हे उदाहरण कसं आहे,
सर्वात जास्त वाल्याचं उदाहरण. हा काय येतं उत्तर? नील, पर्याय क्रमांक 3. हा, परमितने रोजपेक्षा जास्त नमुने गोळा केले. परमितने कोणापेक्षा जास्त केले? रोजपेक्षा जास्त परमित आहे. तर म्हणजे रोज परमितपेक्षा काय? परमित जर रोजपेक्षा जास्त आहे तर रोज परमितपेक्षा कमी आहे, आणि जो व्यक्ती कमी आहे तो सर्वात जास्त असू शकतो का? म्हणून रोज हा पहिला पर्याय पहिल्या स्टेटमेंट काय होणार? कॅन्सल होणार. समजतंय? हा, दुसरं बघा, रोजने नीलपेक्षा कमी नमुने गोळा केलेत. रोजने काय केलेत? नीलपेक्षा कमी नमुने गोळा केलेले आहेत. ठीक आहे. हा, मग रोजने काय केलं? नीलपेक्षा कमी नमुने गोळा तर ठीक आहे, त्याच्यामध्ये काही येत नाही आपल्याला, कॅन्सल होत नाही त्याच्यामध्ये. रोज तर ऑलरेडी आपण कॅन्सल केलाच आहे. नीलने परमित पेक्षा जास्त नमुने गोळा केलेत. सो नीलने कोणापेक्षा जास्त केले? परमित पेक्षा. याचा आता परमित नीलपेक्षा काय आहे? अरे नील जर परमित पेक्षा जास्त तर परमित जो नीलपेक्षा काय कमी. मग जर परमित सगळ्यात नीलपेक्षा कमी आहे तर तो सगळ्यात जास्त वाला होऊ शकतो का? म्हणून परमितचा सुद्धा पर्याय काय? रद्द. म्हणून परमितचा सुद्धा पर्याय काय होणार? कॅन्सल्ड होईल. लक्षात येतं प्रत्येकाला? हा, देन पुढे बघा, ऋताने परमित पेक्षा जास्त परंतु नीलपेक्षा कमी नमुने गोळा केलेत. ऋताने काय केलंय? परमित पेक्षा जास्त नमुने गोळा केलेले. ऋताने काय केलेलं आहे? परमित पेक्षा जास्त नमुने गोळा केलेत परंतु नीलपेक्षा कमी नमुने गोळा केलेले आहेत. ठीक आहे. हा, तर आता बघा, ऋता परमित जास्त आहे पण तो शेवटी नीलपेक्षा कमी आहे. ती नीलपेक्षा कमी आहे तर ऋता ही सगळ्यात जास्त होईल का? नाही. तर ऋता सुद्धा पर्याय काय? रद्द होतो. उरतो काय आपल्याला? एकमात्र नील. म्हणून आपल्याला उरतो काय? एकमात्र नील उरतंय. करेक्ट. सो दॅट्स व्हाय द आन्सर इज व्हॉट? ऑप्शन नंबर 3, पर्याय क्रमांक 3. नो डाऊट. हा, आता घ्या 5व्यावरती येऊयात. आता हा तसा बघितला तर डेटा सफिशियन्सीचा आहे प्रश्न. डेटा सफिशियन्सी ज्याला आपण म्हणतो त्याचा पण सेपरेट चॅप्टर्स बघणार आहोत. डेटा सफिशियन्सी जेव्हा मॅथ्स अँड रिझनिंग संपेल तेव्हा 1 ते 2 लेक्चर्स आपण डेटा सफिशियन्सी वरती आणि डीआय वरती 2 लेक्चर आणि डेटा सफिशियन्सी 2 लेक्चर हे घेणारच आहोत. ओके. सो हा कशामध्ये मोडतो? डेटा सफिशियन्सी म्हणजे प्रश्नाचं उत्तर येण्यासाठी कोणता डेटा सफिशियंट आहे. ओके, याच्यावरती जे प्रश्न तुम्हाला विचारण्यात येतात. तर आता प्रवीण, अजय, राहुल, सोहम, तनिष यामध्ये प्रवीण उंचीने दुसऱ्या क्रमांकावर आहे. पहिली गोष्ट, व्यक्ती किती रे बाळा? नो, किती आहेत? 5. हा, त्याच्यामध्ये तो उंचीने दुसऱ्या क्रमांकावर आहे आणि सोहम हा सर्वात ठिंगू व्यक्तीपेक्षा उंच आहे. पण सोहम जो आहे तो सर्वात ठिंगणा नाहीये, तो सर्वात ठिंगूपेक्षा तो उंच आहे. ओके, दुसऱ्या क्रमांकावर आहे उंचीने. एक मिनिट, यात काय थोडं सर्वात ठिंगू व्यक्तीपेक्षा उंच आहे किंवा उंचीने दुसऱ्या क्रमांकावरती आहे. ठीक आहे. जर त्यांना त्यांच्या उंचीच्या क्रमाने उभे केल्यास मध्यभागी कोण असेल? तीन 4. इथे टायपिंग मध्ये काही मिस्टेक आहे का? काय दुसऱ्या क्रमांकावर आहे? बरोबर आहे स्टेटमेंट? कोण उंचीने आहे? ठीक आहे. 5वा प्रश्न मी उद्या बघतो. याच्यामध्ये म्हणजे एखादा राहिली का इन्फॉर्मेशन, मला वाटतं याच्यामध्ये एखादी इन्फॉर्मेशन राहिली असेल, काही एखादा त्यांनी मिसअप केलं असेल एक, आणि याच्यामध्ये कसं एखादा वर्ड जरी मॅथ्स मध्ये किंवा रिझनिंग मध्ये मिसअप करेल तर ते पझल आपल्याला येत नाही. आय विल चेक दॅट. उद्या मी नक्की आठवण द्या मला, आपण उद्या ह्यावर डिस्कशन घेऊयात. हा, तर आता हे कोण उंच कोण ठेंगणं असं हे जे काही आहे ते उदाहरण सोडवता येतील तुम्हाला? चला प्रश्न क्रमांक 9 ला या. 7-8 नंतर घेऊयात आपण. पहिले 9 ला या. क्वेश्चन नंबर 9, प्रश्न क्रमांक 9 बघा. चार मित्र एबीसीडी यांच्यामध्ये विशिष्ट रक्कम अशा प्रकारे वाटल्या जाते की ए ला बी पेक्षा 1 ने कमी, सी ला डी पेक्षा 5 जास्त आणि डी ला बी पेक्षा 3 ने जास्त अशा पद्धतीने रक्कम मिळते. ओके, तर सर्वात कमी रक्कम कोणाला मिळते? सर आपलाच हा जो रूल आपण यूज केला होता तो काही फ्रेम करायची गरज नाही तुम्हाला. +3 -3 काही करू नका, +5. अरे गरजच नाही काही. आपल्याला आपण बघितलं ना, जो ज्याला जास्त आहे तो कधी कमी मध्ये येऊ शकत नाही.
चार मित्र ए बी सी डी यांच्यामध्ये विशिष्ट प्रकारे अशा प्रकारे रक्कम वाटली जाते की ए ला बी पेक्षा एक कमी येतं, ठीक आहे, पण तो कमी येतो तो कमीवाला असू शकतो. सी ला डी पेक्षा काय जास्त आहे, सी ला रक्कम जी मिळते डी पेक्षा काय जास्त आहे, तर सी सगळ्यात कमी येईल का रे. प्रश्न काय आहे, सगळ्यात कमी रक्कम कोणाकडे आहे, तो सी ला डी पेक्षा काय रक्कम कशी भेटली आहे, जास्त भेटली, तर सी उत्तर येईल का. पर्याय काय होणार, रिजेक्ट. डी ला बी पेक्षा काय जास्त आहे, जर डी जास्त आहे तर डी सगळ्यात कमी वाला येईल का. पर्याय काय होणार, रद्द. राहिले की आपल्याला पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक काय 2. सो द आन्सर इज ऑप्शन नंबर 1 अँड ऑप्शन नंबर 2. पर्याय 1 आणि पर्याय 2. ठीक आहे. हा मग आता याच्यामध्ये बघा, ए ला बी पेक्षा 1 ने कमी. आता ए बी पेक्षा काय कमी आहे, जास्त थोडी, ए बी पेक्षा काय कमी आहे, तर म्हणजेच बी ए पेक्षा जास्त आहे, जर बी जास्त आहे तर तो सगळ्यात कमी येईल का नाही. मग कोणाकडे सगळ्यात कमी रक्कम येईल, ए कडे. मग सगळ्यात कमी रक्कम कोणाकडे येणार, ए कडे येणार. कळलं प्रत्येकाला. आन्सर इज व्हॉट, ऑप्शन नंबर 1. पर्याय क्रमांक काय 1 होईल. कळली मेथड लक्षात आली. तर तुम्हाला फ्रेम करत बसण्याची गरज आहे का नाही. प्रश्न बघायचा फक्त काय आहे आणि ऑप्शन सरळ सरळ काय करत जायचे, रिजेक्ट करत जायचे. ठीक आहे ना. एक तर ए आणि 10वा प्रश्न युपीएससी मध्ये आलेला प्रश्न, मी ट्रान्सलेट केलेला आहे याच्यामध्ये, युपीएससी मध्ये आलेला आहे. एक तर ए आणि बी हे एकाच वयाचे आहेत किंवा ए हा बी पेक्षा वयाने मोठा आहे. बी एक तर सी आणि डी हे एकाच वयाचे आहेत किंवा डी हा सी पेक्षा वयाने मोठा आहे. ओके. आणि सी पेक्षा बी वयाने मोठा आहे, तर याच्यावरनं कोणता निष्कर्ष काढता येईल. दहा झाला ते 11 वरती या, त्यांचं 10 झालं ते 11ला जा. करेक्ट. दहा. क्वेश्चन नंबर 10. बी पेक्षा ए वयाने मोठा आहे. ओके. चला लक्ष द्या. एक तर ए आणि बी एकाच वयाचे आहेत, म्हणजे आयदर इक्वल टू ऑर काय म्हणतात त्यांनी, किंवा ए हा बी पेक्षा वयाने मोठा आहे, किंवा ए हा बी पेक्षा काय वयाने मोठा आहे. सो आता हे कशा प्रकारे येईल बघा. याचा अर्थ काय की ए आणि बी एकतर एकाच वयाचे किंवा काय ए हा बी पेक्षा वयाने मोठा. याला कसं लिहितात, जेव्हा आपण दोघांचं समेशन घेतो याचा कारण ए इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल्स टू व्हॉट बी, असं म्हणतात ना दोघांचं कॉम्बिनेशन. याचा अर्थ काय होतो, ए इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल्स टू बी. ओके. ए हा मोठा आहे किंवा काय समान आहे. याचा अर्थ बी हा ए हा बी पेक्षा वयाने मोठा आहे, तर बी पेक्षा ए वयाने मोठा आहे हे विधान दिलेलं आहे. असं आपण निश्चित म्हणू शकत नाही, कारण हे किंवा आहे. लक्षात घ्या, ए इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल्स टू बी याचा अर्थ ए इज इक्वल टू बी हे सुद्धा होत नाही, आणि याचा अर्थ ए इज ग्रेटर दॅन बी सुद्धा होत नाही. कारण या दोघांमध्ये काय आहे,
किंवा आपण घेऊ इनइक्वालिटी, जेव्हा आपण घेऊ नाही, जेव्हा आपण इनइक्वालिटीज घेऊया, कारण एक स्पेशल टॉपिक आहे P@Q, म्हणजे P हा Q पेक्षा लहान याचे उदाहरण येतात ना, ते तेव्हा घेऊ तेव्हा मी तुम्हाला सांगेल. पण हे कोणताही निष्कर्ष, कारण याने काय निश्चित नाही ना, कारण ते किंवा आहे, किंवा म्हणून त्याला आपण निश्चित म्हणू शकतो का? मुद्दा लक्षात येतो प्रत्येकाला? हा. दुसरा मुद्दा बघा काय, तर हे जरा सेम येत म्हणतो की सी आणि डी हे एकाच वयाचे आहेत, किंवा डी हा सी पेक्षा वयाने काय आहे? मोठा आहे. तर आता बघा, म्हणजे डी हा काय? सी पेक्षा वयाने मोठा किंवा इक्वल टू, म्हणजे काय? डी इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल्स टू सी. डी इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल्स टू व्हॉट? सी. लक्षात आलं तुम्हाला? दुसरा मुद्दा सुद्धा. हा. याच्या नंतर हा काय बोलतोय बघा, की सी हा बी पेक्षा वयाने मोठा आहे. सो सी पेक्षा बी वयाने मोठा आहे, तर म्हणजे बी कोणापेक्षा मोठा आहे? सी पेक्षा. म्हणजे आपण जर इथे मांडलं या दोघांमध्ये, कारण बी मोठा आहे ना सी पेक्षा, डीचा काही संबंध नाही, आपल्याला माहित नाही इथे यामध्ये डी कुठे येईल ते, कारण डी आणि सीचा सेपरेट रिलेशनशिप आहे. डी ला आपण डायरेक्ट ए आणि बी च्या मध्ये मांडू शकतो का? नाही, कारण संबंध फक्त बी आणि सी चा दिलाय, आणि बी चा संबंध आपल्याला ए सोबत माहिती आहे, म्हणून याच्यामध्ये, कारण हे ग्रेटर दॅन और इक्वल्स टू, आपण या बी आणि डीचा बी सोबत किंवा डीचा ए सोबत संबंध प्रस्थापित करू शकत नाही. आपण फक्त संबंध कोणाचा घेऊ शकतो? सी चा घेऊ शकतो, कारण त्यांनी स्पष्ट सांगितलंय की सी पेक्षा बी वयाने काय आहे? मोठा आहे. आता इथे बघा, याचा अर्थ काय होतो की सी पेक्षा बी मोठा आणि बी पेक्षा ए काय? मोठा किंवा त्याच्या समान. मोठा किंवा काय त्याच्यापेक्षा काय? समान. सपोज मी मिनिमम व्हॅल्यू सी ची 5 घेतो. सी ची व्हॅल्यू किती घेतली मी? 5. तर बी एक कितीतरी मोठा असेल त्याच्यापेक्षा तर मोठा आहे ना, तर बी किती होणार? 6. सपोज करतोय, जर सी 5 आहे तर बी त्यापेक्षा मोठा आहे, म्हणजे बी किती घेतला आपण? तुम्ही काय घेऊ शकता? 6, 10, 15 काही घ्या, पण आपण मिनिमम व्हॅल्यू जर का अजून केली तर याची जर 5 घेतली तर ती किती होणार? 6. आता ए ला येऊयात. ए काय आहे? एकदम मोठा आहे किंवा काय? समान आहे. जर ए हा बीच्या एवढा असेल तर बी ची व्हॅल्यू किती असेल? 6च ना. अरे जर मी समान घेतला, बी आणि ए जर समान घेतले, तर ए ची व्हॅल्यू किती असेल? 6च असेल ना. पण तो फक्त समान आहे असं नाही, तो मोठा पण असू शकतो, बिकॉज इट्स नॉट ग्रेटर दॅन ऑर इक्वल्स टू. जर ए 6 आहे तर तो मोठा असेल तर तो किती होऊ शकतो? 7 सुद्धा होऊ शकतो. तर ए ची व्हॅल्यू 6 किंवा काय? 7 काही होऊ शकते. आपण निश्चित सांगू शकतो का? नाही. पण तुम्ही ए ची व्हॅल्यू 6 घ्या किंवा 7 घ्या, काही घ्या, तो सी च्या व्हॅल्यू पेक्षा काय आहे? मोठाच आहे. तो सी च्या व्हॅल्यू पेक्षा काय आहे? मोठाच आहे. तो तुम्ही निष्कर्ष काय काढू शकता की ए इज ग्रेटर दॅन सी. याचा अर्थ की सी पेक्षा ए जो आहे तो वयाने काय आहे? मोठा आहे. म्हणून तुमचं उत्तर काय ना? पर्याय क्रमांक 4. सो सी पेक्षा ए जो आहे तो कसा आहे? वयाने मोठा आहे. कळलं प्रत्येकाला? ओके, काही डाऊट आहे कोणाला येतपर्यंत? ओके, सी पेक्षा ए वयाने मोठा आहे. ओके, पण हे तुम्हाला 5-6 टाकायची गरज सुद्धा पडायला नको. सरळ आहे, ग्रेटर दॅन इक्वल टू ग्रेटर दॅन, त्याच्यापेक्षा तो काय राहणार? मोठाच राहणार आहे. ओके, ते ठीक आहे. आता स्टार्टिंग आहे तुमची इनइक्वालिटीज घेईल. इनइक्वालिटी पूर्ण एक 3 तासाचं लेक्चर आपल्याला लागेल इनइक्वालिटीचा, तेव्हा आपण ते बघणार आहोत. अजून त्याला वेळ आहे. ठीक आहे. ओके, कळलं प्रत्येकाला? हा. तर चौथं, सी पेक्षा ए काय? वयाने मोठा आहे. उत्तर काय? पर्याय क्रमांक 4. कळलं का? और रिपिटेशन पाहिजे कोणाला? कळलं की नाही? येस. हा, चला.